आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी राज्य शासन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि शेती विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून बाजार समित्यांमार्फत शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या लोकार्पण सोहळ्यास विविध लोकप्रतिनिधी, बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, दोंडाईचा. मान्य जयकुमार भाऊंची इच्छा होती की ज्यावेळेस आम्ही बॉम्बे असेल, पुणे असेल आणि एकदा तर दिल्लीला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये तारखेला गेलो आणि त्यावेळेस मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की नारायण भाऊ साहेब, एक दिवशी आपण मार्केट ताब्यात जर आली तर ह्या बिल्डिंग सारखं आपलं इनोव्हेशन पाहिजे आणि अशा पद्धतीची बिल्डिंग पाहिजे. म्हणजे 2004च्या अगोदरची गोष्ट आहे आणि तेव्हापासून मान्य जयकुमार भाऊंनी स्वप्न बघितलं होतं आणि ज्यावेळेस जयकुमार भाऊ स्वप्न बघतात, सर्व कार्यकर्त्यांना हे मान्य करावं लागेल की जयकुमार भाऊ झोपेतलं स्वप्न बघत नाही, जागे असलेलं स्वप्न बघतात आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम करतात. आणि ते स्वप्न साकार करण्याचं जर असेल तर दोंडाईचा महानगरपालिकेची बिल्डिंग असेल, शिंदखेडा तहसीलदारची बिल्डिंग असेल, शिंदखेडा पंचायत समितीची बिल्डिंग असेल, या ठिकाणी आज मार्केट कमिटीची जी काही बिल्डिंग असेल, बांधकाम विभागाच्या शिंदखेडा असेल, दोंडाईचा असेल, या ठिकाणच्या बिल्डिंग असतील. आणि जर बघितलं तर मनापासून आनंद होतो की जयकुमार भाऊंनी जे काही स्वप्न बघितलेलं असतं, जयकुमार भाऊंनी जे काही संकल्पना केलेली असते, संकल्प केलेला असतो, तो साक्षात उतरवण्याचं काम मान्य जयकुमार भाऊ करतात. मित्र, या ठिकाणी हे स्वप्न साकार करण्यासाठी काही जादूची गाडी नसते. याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीच्या जोरावर मग शासन दरबारातली निधी असेल, कुठं या ठिकाणी शिस्तीचं पालन करून निधी निर्माण करायचं असेल आणि या सर्व गोष्टींचं पालन करून आज आपल्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जो काही विकासाचा रथ पुढे चालतोय, त्या रथ हाकलण्याचं काम माननीय जयकुमार भाऊंच्या स्वाधीन भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. पण कार्यक्रमापेक्षा गव्हर्नरची सुरक्षा महत्त्वाची आणि मग ऑनलाईन तुम्ही आम्हाला दिलं तरी चालेल. आमचा काय आग्रह नाही. काय पाऊस, हवामान, वातावरण आणि धुळे जिल्ह्यामध्ये असलेलं जे आपलं एअरपोर्ट आहे त्याची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे आपल्याला येऊ शकले नाही. परंतु राज्याचे गव्हर्नर आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. आज खरं तर सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण जे त्रिसूत्री आपण घेऊन काम करतोय, शिक्षण, सिंचन आणि उद्योग या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अजून काही पावलांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्हा हा अत्यंत लहान जिल्हा, 2 आदिवासी जिल्हे, शिरपूर आणि साक्री आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके, शिंदखेडा आणि धुळे, अशा प्रकारचा हा जिल्ह्याचं एक रचना आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची फार गरज आहे. मी राज्याचे गव्हर्नर महोदयांना विनंती केली की आपण आमच्या गावाला आले, आमच्या जिल्ह्याला आले, विविध ठिकाणी आपण भेट दिली तर आमचा हा जिल्ह्याच्या अडचणी आपण समजू शकणार आणि गव्हर्नर महोदयांनी देखील एका शब्दावर मी कार्यक्रमाला येईल अशा प्रकारचं त्यांनी आमचं हे आग्रह कबूल केला. आणि धुळे जिल्ह्याचं पालकत्व हे मी स्वीकारेल. धुळे जिल्ह्याच्या विकासामध्ये मला काय जे माझ्या 3-5 वर्षामध्ये जे काही योगदान करता येईल ते योगदान करण्यासंदर्भातल्या भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन की सातत्याने त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम, मदत करण्याचं काम त्यांनी केलं. आपण ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जे जे मागितलं
त्यांनी तेथे दिलं. धुळे जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. हे काय आम्हाला घोषणारी गोष्ट नाही, या गोष्टीचा आम्हाला अभिमान नाही, परंतु आम्ही मागे आहे आणि ते स्वीकारून त्याच्या खामी आणि कमी हे आपल्याला दूर करण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे आणि त्याचं मोठं पाऊल राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी टाकलेले. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.